छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी बनवलेलं मसाला पनीर अगदी मऊ, स्वादिष्ट आणि बाजारात मिळणाऱ्या पनीरपेक्षा पण छान तयार होतं. 1.5 लिटर फुल क्रीम दुधाचा वापर करतेय. फुल क्रीम दूध वापरल्यामुळे पनीर जे आहे ते मऊसूद बनतं आणि परफेक्ट तयार होतं. प्लेन पनीर कसं बनवायचं हा व्हिडिओ पण एकदम छान व्हायरल झालाय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. आणि आता आपण इथे एक मिरची एकदम बारीक चिरून घेतली, थोडीशी कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतेय. गॅसवरती दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय. तोपर्यंत इकडे एका ग्लासामध्ये 4 चमचे व्हिनेगर आणि 4-5 चमचे पाणी घातलंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवली. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, काळी मिरी जी असते त्याची थोडी पावडर, थोडंसं जिरं आणि रेड चिली फ्लेक्स जे आहे ते अर्धा चमचा वापरले. परत हलवून घेते आणि सतत आपण वरतून असं व्हिनेगरचं पाणी पण यामध्ये घालून घेतोय. मध्यम आचेवरती गॅस आहे. आपण काही मिनिटातच तुमच्या लक्षात येईल पनीर तयार झालंय. गॅसची फ्लेम बंद केलीये. पातेल्यातलं पनीर आपण थंड होऊ दिलंय. मग एका भांड्यावरती चाळण घेतली. मलमलचा कपडा किंवा कॉटनचा रुमाल घ्यायचा. यामध्ये पनीर आपण पूर्ण काढून घेतोय. इथे हे जे पनीर आहे यावरती आपण पाणी 2-3 ग्लास घालून घेतोय, म्हणजे व्हिनेगरची आंबट चव राहणार नाही. कपडा असा प्रेस करून किंवा गुंडाळून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकूया. एक भांड घेतलं, त्यावरती परत चाळण घेऊन हे पनीर असं आपण ठेवतोय. यावरती थाळी ठेवलीये आणि जास्त वजन नाही ठेवायचं. एखादा खलबत्ता वगैरे असं ठेवून द्यायचं. 20 मिनिटं आपण असंच ठेवलं होतं. 20 मिनिटानंतर परफेक्ट आपलं असं पांढरं शुभ्र मऊसूद असं मसाला पनीर तयार झालंय. कट करून पण मी दाखवतेय. टिप्स सांगते, फुल क्रीम दुधाचा वापर करायचा. त्यानंतर पनीर जेव्हा आपण बांधतो त्याच्या अगोदर ते चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. 20 मिनिटच पनीर जे आहे ते आपल्याला रेस्ट करू द्यायचंय, म्हणजे ते मऊसूद राहील, जास्त कोरडं होणार नाही. मसाले आणि व्हिनेगर जे आहे त्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे, म्हणजे पनीरची जी नैसर्गिक चव आहे ती टिकून राहील. सगळ्यांनाच माहिती की प्रोटीनचा आपल्या शरीराला किती उपयोग होतो. तर प्रोटीन म्हणून हे पनीर जे आहे ते असंच खाऊ शकता किंवा कोणताही पदार्थ तुम्ही या पनीरपासून बनवू शकता. पनीर पूर्णपणे स्वच्छ पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवले असते, जास्त दिवस मऊ राहतं आणि टिकतं.